नमस्कार, मी पूजा शिंदे. आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत. आपला आवाज टीव्ही न्यूज नेटवर्क घेऊन आला आहे नारी शक्ती पुरस्कार 2020. हा पुरस्कार आपण कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना देत असतो. आज आपल्या सोबत आहेत सौ अनिता नहार, की ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मॅम नमस्कार. आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. खरं तर अनिता नहार यांची एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी तब्बल वयाच्या 45व्या वर्षी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. MA इन पॉलिटिकल सायन्स हे त्यांनी तब्बल लग्नानंतर 22 वर्षांनी पूर्ण केलंय. मॅम मला तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारायचा आहे की संसाराचा गाडा हा ओढत असताना तुम्हाला नंतर करिअर करावं असं का वाटलं किंवा शिक्षण पूर्ण करावं असं का वाटलं? सर्वप्रथम मला आपला आवाज आपली सखी न्यूज नेटवर्क या चॅनलने इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि मला शिकावं असं का वाटलं तर माझं असं लहानपणी म्हणजे 9वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं. काही कारणास्तव अर्धवट सोडावं लागलं. मग संसाराचा गाडा ओढता ओढता पण माझ्या बाबांनी मला लहानपणी सवय लावली होती, म्हणजे बजावूनच ठेवलं होतं. म्हणजे एक ऑर्डर सोडली होती की चहा नंतर प्यायचा पण पेपर अगोदर वाचायचा. त्यामुळे मला लहानपणापासून पेपर वाचनाची सवय लागलेली. मग अशीच एकदा दुपारी मी पेपर वाचत बसले होते, तर त्यामध्ये एक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ॲड आली की ज्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे, काही कारणास्तव सोडावं लागलं, त्यांच्यासाठी आता पुन्हा संधी शिक्षण पूर्ण करण्याची. तर माझा हा स्वभाव आहे की मिळणाऱ्या संधीचं नक्कीच सोनं करावं. मग मी तो शनिवार होता, बातमी वाचली. शनिवार रविवार कसा तरी दम काढला. सोमवारी मग 11 वाजता लगेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ गाठलं. तिथे भागवत सर मला भेटले. त्यांना विचारलं, सर माझं एवढं वय झालंय म्हणजे आणि आर्थिक अडचणी पण आहेत, तर मला हे सर्व जमेल का? तर सर बोलले की तुम्ही चिखली या ग्रामीण भागातून, त्यावेळेस एवढी वाहनांची पण सोय नव्हती, तर चिखली या ग्रामीण भागातून तुम्ही जेवढ्या जिद्दीने इथेपर्यंत आलात तेवढ्याच जिद्दीने तुम्ही हे सगळं पूर्ण कराल. फक्त तुम्ही आर्ट घ्या आता, मग नंतर पुढे करा काही करायचं ते, आर्ट्स घ्या. मग मी त्यांचं ऐकलं आणि आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतलं. मग BA ची 3 वर्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये केली. आणि BA च्या 3ऱ्या वर्षीही माझा एक पेपर माझ्याच चुकीमुळे राहिला होता, आणि मला तर MA करायचं होतं. मग मला माझ्या भावाने सांगितलं की नाही, एटीकेटी करता येतं. मग मी तो विषय सुटला होता की मला अडचण आली म्हणून राहिला होता, तो पेपरच द्यायचा राहिला होता. मग तो पेपर आणि पुन्हा MAचं ॲडमिशन करून मी MA ची 2 वर्ष मग पुणे विद्यापीठात केली. तुम्ही वयाच्या 45व्या वर्षी तुम्ही शिक्षण पूर्ण केलं. हे करत असताना तुम्हाला अडचणी आल्या नाहीत का? किंवा मग तुम्ही तो अभ्यास कसा कंप्लीट करत होतात? मग अडचणी खूप आल्या. घरच्यांच्या तर विरोधच होता की या वयात काय शिकायचं, कुठे आता हे करायचंय. अभ्यासाला बसले की म्हणायचे इंदिरा गांधी, सोनिया गांधी असं काही पण म्हणायचे, पण मी ते लक्ष नाही दिलं. कारण माझं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला ध्येय पूर्ण करायचं आहे, आपली इच्छा आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर या गोष्टीला तोंड द्यावंच लागणार आहे. सहज कुठलंही मिळत नाही. म्हणून कारण बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या मुलींचं नॉर्मली शिक्षण पूर्ण होताना सुद्धा त्यांना अडचणी येतात. तुम्ही तर लग्नानंतर 22 वर्षांनी करता. हो, खूप अडचणी आल्या. आणि मी कौटुंबिक जबाबदारी सगळी सांभाळून केलं. रात्रीची अभ्यास करायची मी, दिवसाची घरकामं करायचीच, म्हणजे माझी दैनंदिन जी आहे. सगळ्यांसाठी आदर्श असलेल्या अशा सौ अनिता नहार की ज्यांनी लग्नानंतर 22व्या वर्षी 23व्या वर्षी त्यांनी अभ्यास सुरू केला. मला काहीतरी करायचंय. मग त्या उद्देशाने, त्या ध्येयाने त्यांनी त्यांचं शिक्षण MA पूर्ण केले, तेही पॉलिटिकल सायन्स मधून. मग तुम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतर नक्की तुमचा उद्देश, मग तुम्हाला जॉब करायचा होता की फक्त तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं? नाही, मला स्वतःला तिन्ही गोष्टी आहेत. स्वतःला प्रूव्ह करायचं होतं, राहिलेली इच्छा पूर्ण करायची होती, आणि जॉब मिळाला तर नक्कीच करणार होते. त्यासाठी प्रयत्नही केला, पण माझं वय आडवं येत होतं थोडंसं. जॉबसाठी वयाची अट असते. मग 2-3 ठिकाणी ट्राय केला, तर मग म्हटलं नाही, हे नाही तर ते, आपला बिझनेस तर आहेच ना. माझा सुरुवातीपासून साडी बिझनेस आहे, म्हणजे असं मी अपयशाने कुठल्या खचून जात नाही. मग माझा साडी बिझनेस लग्न झाल्यापासूनच चालू केला. आर्थिक अडचणी असायच्या, त्यामुळे मी साडी बिझनेस केला. आणि मला त्याच्यातच जास्त आवड आहे, साडी बिझनेस मध्ये. मग साडी बिझनेस म्हणजे ऑनलाईन साडी बिझनेस आहे की तुम्ही तुमचं शॉप आहे किंवा घरून तुम्ही करताय? माझं घरगुती आहे साडी बिझनेस. आणि घरगुती असल्यामुळे मग मला सगळा वेळ पण मिळत होता, आणि त्यामुळे मला आवड पण निर्माण झाली. रिस्पॉन्स चांगला होता. मग घरगुती बिझनेसची मला आवड होती, साड्यांची. त्यामुळे मी जॉब नाही मिळालं तर असं विचार नाही केला, म्हटलं साड्या.
तुम्ही बिझनेस पण करता आणि तुम्ही साहित्यिक पण आहात, तर साहित्यिक मग तुम्ही कशा प्रकारचे लेखन करता किंवा कुठला तुम्ही निबंध लेखन पण करता, तर साधारण कोणत्या विषयांवर तुम्ही हे लेखन किंवा कविता कशा प्रकारच्या करता? खरं म्हणजे मला शाळा 9वीचं शिक्षण झाल्यानंतर माझ्या आईने मला पुस्तकं वाचण्याची सवय लावली की आता मुलगी घरात दुपारी काय करणार, असं मग कुठे पाठवायचं नाही बाहेर. मग आईने मला लायब्ररी लावली, रोज पुस्तकं आणून द्यायची वाचायला, घरात बसून पुस्तकं वाच. आणि मला खूप पुस्तक वाचण्याची आवड लागली. मग मी पुस्तकं वाचायची वेगवेगळे, आणि ते पु ल देशपांडेचे, आचार्य अत्रेंची अशी पुस्तकं वाचून असं वाटायचं की आपल्याला 4 ओळी तरी कधीतरी लिहिता आल्या पाहिजेत. आणि मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी स्वानंदी या महिला संस्थेत बिजलीनगरच्या सुरेखाताईंची आहे तिथे जात होते. 4-5 वर्ष महिला मंडळात जात होते. तर आमच्या सुरेखाताई म्हणायच्या, तुम्ही लिहित्या व्हा, काहीतरी लिहा. मग मी पण असं केलं की आपण 3 बस बदलून संस्थेमध्ये जातोय, तर मग तिथून काहीतरी घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आणि आपली इच्छाच आहे लिहिण्याची, तर आता इथे स्कोप मिळतोय. आणि मॅडमच्या ऑफिसमध्येच मला एक छोटासा तुकडा सापडला, माझी आई झाडाची सावली, असं ते मी वाचलं. आणि घरी आल्यानंतर मी माझ्याच आईवर कविता केली प्रथम. मग ती खूप छान झाली, मी ऐकवली, सगळ्यांना खूप आवडली. मग असंच आईवर लिहिता लिहिता मला थोडं थोडं सुचू लागलं. सगळ्यांच्यावर पुस्तक लिखाण केलं मी, सगळ्या नातेवाईकांचं. मग म्हटलं आपल्या नात्यांची वीण किती उसवत चालली आहे आजकाल, आणि वाचनाची आवड पण राहिली नाही लोकांना या मोबाईलमुळे वगैरे. तर काहीतरी लिहावं नातेवाईकांसाठी. मग ही नात्यांची वीण घट्ट राहावी या हेतूने मी भावनेचे अंतरंग हे सगळ्या नातेवाईकांच्या वरती असं पुस्तक लिहिलं. नक्कीच. आणि त्याचं प्रकाशन महापौरांच्या हस्ते इथून 2015 साली झालं. खरं तर शब्द म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक साधनच असतं. मग ते आपण ज्या भावना एखाद्याशी प्रत्यक्ष बोलू शकत नाही अशा भावना आपण त्या शब्दांच्या माध्यमातून मांडत असतो. आणि मॅमने आता तुम्ही सांगितलं तसं की आता नात्यांची विण ही कुठेतरी सैल होताना दिसते या सोशल मीडियाच्या जगामध्ये. प्रत्येक संवाद हा कुठेतरी संपत चाललेला आहे, त्यामुळे ही नात्यांची विण घट्ट होणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. मॅम, अजून तुम्ही असं समाजकार्य काय करता याच्याविषयी सांगते. मग मी नंतर कविता असं नुसतंच नात्यावरती पण नाही लिहायला पाहिजे, म्हणून मग मी नंतर सोशल म्हणजे समाजकार्यावरती वगैरे, म्हणजे असं सैनिकांच्या वरती, शेतकऱ्यांच्या वरती अशा पण कविता लिहिल्या. त्याच्यामध्ये बक्षिसं पण मिळाली मला. म्हणजे अक्षरांची रांगोळी मग आपोआप काढता येते. आपल्याला एकदा आवड असली की सवड होते आणि ते पूर्ण पण होतं. आणि त्यामध्ये विविध स्पर्धांमध्ये मग बक्षिसं पण मिळाली. तुम्ही आता म्हटलात की शेतकरी आणि सैनिकांबद्दल सुद्धा मी कविता लिहिलेल्या आहेत, तर साधारण कशा प्रकारच्या या कविता होत्या? सैनिकाबद्दल असं की आपला मुलगा जरी म्हणजे आपल्या घरासमोरून थोडासा बाहेर गेला तरी आपल्याला किती काळजी असते की कधी मुलगा घरी परत येतो किंवा काय. पण ती आई किती महान की जिने आपल्या मुलाला इतक्या दूरदेशी पाठवलं. बरोबर. किती तिचं ध्येय मोठं. अशा आयांना माझा खरंच मनापासून म्हणजे सलाम आहे. आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांना किती झगडावं लागतं, त्यामुळे त्या विषयावर पण मी कविता लिहिलेल्या आहेत. खरंच हे 2 खूप संवेदनशील असे विषय आहेत की जे तुम्ही कविताच्या माध्यमातून तुम्ही मांडत असता. अजून तुम्ही समाजकार्य काय करता या सगळ्या व्यतिरिक्त? समाजकार्य म्हणजे असं खूप मोठं समाजकार्य मी करत नाही, कारण माझी आर्थिक परिस्थिती नाजूकच आहे. पण छोटे छोटे समाजकार्य जेणेकरून कोणाला माझी गरज आहे तिथे मी नक्कीच, जिथे आहे कमी तेथे आहे आम्ही, असं या उद्देशाने मी नक्कीच त्यांच्या सेवेला हजर असते. आणि माझे चिखली पाटील नगर येथे मी 10x8 ची गणेश मंदिरासाठी जागा दिली आहे स्वतःची, म्हणजे माझी स्वतःची दिली आहे. प्रॉपर्टी वगैरे अशी कोणाची नव्हती, मी घेतलेली स्वतःची जागा दिली. मग तुम्ही साहित्य असेल किंवा समाजकार्य असेल, मग हे सगळं करत असताना तुमचा गौरव सुद्धा झालेला आहे, तर तुम्हाला कोणते पुरस्कार मिळालेत? मला 2010 साली 8 मार्च महिला दिनी नेहरू युवा केंद्राचा, केंद्र शासनाचा समाजभूषण हा पुरस्कार मिळाला. पुन्हा नंतर परिवर्तन या संस्थेने नळदुर्ग येथे परिवर्तन या संस्थेने मला समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार दिला. स्वानंद या महिला संस्थेने दिला. वेगवेगळ्या कवितामध्ये बक्षिसं मिळाली. म्हणजे चालूच आहे. आणि आता इथून पुढे ही वाटचाल माझी सुरूच राहणार आहे, बंद नाही होणार. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं की उद्याचं महाराष्ट्र कसं असला पाहिजे? तुम्ही तुमच्या कवितांमधून उद्याच्या महाराष्ट्राबद्दलचे काय कल्पना रंगवता? म्हणजे कसं तो आदर्श महाराष्ट्र कसा असला पाहिजे? आदर्श महाराष्ट्र एक सुसंस्कारित आणि शिक्षित असला पाहिजे. आणि माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे की जेणेकरून
निवडणुकीमध्ये वगैरे एज्युकेटेड लोकांनीच यायला हवं असं. बरोबर. आणि ज्या महिला खरंच हिरिरीने भाग घेतात आणि त्या निवडून येतात तर स्वतः त्यांना कारभार करायला मिळायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे माझं हे कोणाला आवडेल नाही आवडेल पण माझं एक वैयक्तिक सांगते की त्या महिला खूप हुशार आहेत, त्यांना स्वतःच काम त्यांना स्वतःला करून द्या. बरोबर. मग त्या नक्कीच खूप म्हणजे आज आपल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यात, म्हणजे महिला या मागे नाहीयेत. फक्त तुम्ही पुरुषांनी त्यांचा अधिकार थोडासा काढून घ्यावा आणि त्यांना काम करून द्यावं महिलांसाठी. म्हणजे पुरुषांनी महिलांना पाठिंबा दिला पाहिजे तर महिला कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या हक्क मिळवू शकतील आणि काम करू शकतील. मॅम, तुमची एखादी कोणती कविता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना वाचून दाखवू इच्छिता का? हो, दाखवते ना. ही माझी स्वरचित कविता आहे, ओळख. संत तुकोबारायांची टाळनगरी चिखली माझं गाव, कवितेच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव. आवड होती शिक्षणाची, MA केलं 45व्या वर्षी. आवड आहे वाचनाची, वृत्तपत्र वाचते नित्य नेमाने. अर्थार्जनासाठी साडी व्यवसाय करते, मनोरंजनासाठी महिला मंडळाची मेंबर झाले. समाजाचं देणं फेडण्यासाठी सामाजिक कार्य करते नेहमी. सखी मंच कॉर्डिनेटरची पाडते जबाबदारी. स्वतःच्या आवडीचे जोपासते मी छंद, त्यातूनच मिळतो मला निखळ आनंद. विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवते छान. ध्येय गाठायचे असल्यास मला कशाचेच राहत नाही भान. काहीतरी नवीन शिकण्यात असते मी दंग, म्हणूनच पुस्तक लिहिले भावनेचे अंतरंग. दुसऱ्यांच्या अस्तित्वाला ठेच न पोहोचवता आपले अस्तित्व निर्माण करायचे शिकवले आम्हाला स्वानंद या संस्थेने, आणि म्हणूनच करते मी हे सर्व आनंदाने. या सर्वांची दखल घेतली नेहरू युवा केंद्राने, आणि म्हणूनच पुरस्कार केले समाजभूषण पुरस्काराने. कुटुंबाचं भान ठेवते, वास्तवाचं भान ठेवते. आदर्श तर अनेक आहेत पण प्रेरणा मिळते वृत्तपत्रांकडून. ध्येय आणि कर्तृत्व ही दोन माझी पावले आहेत, त्याच पावलावर आज मी उभी आहे. आणि कधीही हार न मानणारी अशी मी सौ अनिता नहार आहे. धन्यवाद. मॅमने अत्यंत खूप छान स्वतःचीच ओळख त्यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. मॅम, तुम्ही हे सगळं करताय, एक साहित्यिक आहात, साडीचा बिझनेस करताय, आता तुम्ही तुमचं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं वयाच्या तब्बल लग्नानंतर 22 वर्षांनी. तर हे सगळं करत असताना तुम्हाला पाठिंबा कोणाचा होता आणि आत्ता तुमच्या पाठीमागं कोण आहे? मला 10-15 वर्ष तर माझे खूप संघर्ष झाला घरामध्ये, पण माहेरच्यांचा थोडा पाठिंबा होता. आणि हे सगळं लेखन तर हे मी जिद्दीनंच करते, आणि माहेरच्यांची साथ मला आहे. थोडीफार मुलगाही देतो. माहेरच्यांची साथ चांगली आहे, माहेरच्यांची सगळ्यांची साथ आहे. तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, आणि कुठलीही गोष्ट अशी नाही की त्याच्यामध्ये तुम्ही अडचण न येता पुढे जाऊ शकता. तर हे सगळं करत असताना तुम्हाला ज्या अडचणी आल्यात त्याला कशी तुम्ही तोंड दिलीत? सांगते ना, मी एकदा ध्येय ठरवलं ना, की म्हणतात ना, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मी समाजाचा कधी विचारच नाही केला. मला ध्येय गाठायचंय, मग किती अडथळे येऊ देत. मग म्हणजे मी स्वप्नांना सांगत नाही मला अडचण आहे, मी अडचणींना सांगते मला स्वप्न आहेत. बरोबर. आणि मी माझ्या अडचणी मी स्वतःच दूर करते. नक्कीच, खूप छान, खरंच खूप छान संदेश मॅमने दिलेला आहे की अडचणींना सांगा की माझं ध्येय मोठं आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही कुठलीही अडचण जरी आली तरी तुम्हाला ध्येयापर्यंत जाण्यापर्यंत कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही जेव्हा साडी बिझनेस चालू केला तेव्हा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला सुरुवातीला? छान. साडी बिझनेसमध्ये मला पहिल्यापासून मी 6 साड्या आणायची तरी कस्टमर माझ्याकडे यायचे. आणि कसं आम्ही एक म्हणजे मी माझी चॉईस पण चांगली आहे, आणतानाच मी व्यवस्थित आणते, त्यामुळे बायकांना महिलांना माझ्या साड्या वगैरे आवडतात, रिस्पॉन्स चांगला आहे. आणि मी साडी बिझनेसवरच मी माझं स्वतःचं छोटंसं घर उभं केलं आहे. खरंच. आणि आत्ता एकंदरीत या सगळ्या महिलांना की ज्या महिलांना स्वतःचं करिअर करायचं किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, अशा महिलांना तुम्ही काय सांगाल? अशा महिलांना मी सांगेल की एकतर युवा पिढीलाही सांगेल की तुम्ही ध्येय सोडू नका. बरोबर. तुम्ही ध्येय सोडू नका, कष्ट, जिद्द आणि संयम यांचं मिश्रण करा, तुमच्या कर्तृत्वाचा वेल नक्कीच गगनी उंचावेल. आणि महिलांना म्हणजे माझ्यासारख्या महिलांना मी असं सांगेल की तुम्ही घरातली जबाबदारी स्वीकारून, म्हणजे आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे, ही कामं आपल्याला दैनंदिन करायचीच आहेत, म्हणजे सगळी कामं जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही थोडंसं तरी छंद तुमचे जे लपलेले आहेत, तुमचे गुण लपलेले आहेत ते तुम्ही बाहेर काढा. बरोबर.
म्हणजे असं म्हणू नका माझं वय झालंय किंवा काय आहे, त्याच्यात तुम्ही मन रमवा चांगल्या गोष्टीत. नक्कीच म्हणजे आपले छंद आपण जोपासलेच पाहिजे. तुम्ही तुमचे अजून कोणते छंद जोपासता का या वयात सुद्धा? हे मला वाचन लिखाणाचीच जास्त आवड आहे. अशी जास्त भटकंती वगैरे याची आवड नाहीये, वाचन लिखाणाचीच आवड आहे. आणि जे कोणी मला आव्हान देईल की ते मात्र पूर्ण करायचं, मग ते काहीही असो, त्याला करून दाखवायचं की हे मी करू शकते. आतापर्यंत तरी आहे आणि परमेश्वर मला अशीच पुढेही साथ देईल असं मला तरी खात्री आहे. कारण परमेश्वर एका हातात संकटे देतो तर दुसऱ्या हातात निवारण्याची ताकदही देतो, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि एक मी समाजाला एक संदेश देईन माझ्या वतीने की एक धर्म कुठलाही असो, पण प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगायला शिकलंच पाहिजे. माणूस म्हणून जगा तुम्ही, धर्म कोणताही असो. बरोबर. खूप छान संदेश मॅमने दिलेला आहे की तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका, तुमचे छंद जोपासा आणि तुमच्या करिअर करण्यासाठी तुम्ही कुठल्याही वयापासून सुरुवात करू शकता आणि त्यासाठी खूप मोठा आदर्श आज आपल्या समोर आहे. तब्बल वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी जर त्या MA पूर्ण करू शकत असतील तर जे तरुण पिढी आहे त्यांना अजूनही वेळ आहे. गोष्टावरती ती त्यांनी केली पाहिजे. मॅम खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही आपल्या आवाजच्या स्टुडिओत आला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नारी शक्ती पुरस्कार 2020 मिळालेला अशाच महिलांची यशोगाथा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.